राधे राधे मित्र मित्र आज आपण जाणून घेणार आहोत मुलांक 4 नंबर बद्दल. म्हणजे जर तुमची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 तील आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नंबर 4 चे कारागृह आहेत राहुदेव. सर्वात महत्वाची कीनोट म्हणजे डिसिप्लिन, सिस्टमॅटिक, ऑर्गनाइज. पर्सनॅलिटी नंबर 4 चे जे पर्सन्स असतात एकदम सिस्टमॅटिक, एकदम ऑर्गनाइज बघायला मिळतात. त्यांच्या घरात जर तुम्ही कधी जाल, त्यांचं कपबोर्ड बघाल तर कपडे एकदम नीटनेटके घडी करून प्रॉपर ठेवलेले दिसतात. नीट, क्लीन, प्रॉपर तुम्हाला सिस्टमिक ऑर्गनाइज दिसेल. त्यांचं कबर्ड, त्यांचं वॉर्डरोब म्हणा. डिसिप्लिन, सिस्टमॅटिक अँड ऑर्गनाइज हे त्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे. बाहेरून कठीण दिसणारे हे पर्सन, अँग्री बर्ड सारखे दिसणारे हे पर्सन आतून खूपच सॉफ्ट हार्टेड असतात. हे जेव्हा रागात असतात तेव्हा एकदम आगीसारखे तप्त असतात आणि हे जेव्हा शांत असतात तेव्हा एकदम बर्फासारखे यांचा स्वभाव थंड बघायला मिळतो. त्यामुळे हे जेव्हा रागात असतात तेव्हा त्यांच्याशी कधीच बोलायला जाऊ नका. जेव्हा ते शांत होतील तेव्हा त्यांच्याशी बोलायला जा. तेव्हाच तुम्हाला योग्य त्या सल्ला, सोल्युशन मिळेल. राहू कारक असल्यामुळे यांचा लाईफ ग्राफ हा कधीच स्ट्रेट नसतो. लाईफ ग्राफ यांचा खूप अप्स अँड डाऊन, सडन अप्स अँड डाऊन्स मध्ये बघायला मिळतो. त्यांचं इमोशनल स्टेटस सुद्धा तसंच सडनली अप्स अँड डाऊन्स मध्ये बघायला मिळतो. फायनान्शियल वाईज सुद्धा सडन अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात. त्यामुळे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग हे नंबर 4च्या पर्सननी करायलाच पाहिजे. नाहीतर ते प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. थोडेफार मॅनिप्युलेटिव्ह पर्सन असतात. त्यांचा मॅनिप्युलेटिव्ह स्वभाव जर त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी उपयोगी आणला तर नक्कीच त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील. त्यांना योग्य ते फळ सुद्धा मिळेल. राहू डेअर डेव्हिल सुद्धा म्हटलं जातं. एकदम अंतर्बाह्य विचार करणारे असतात. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करणारे असतात हे लोक. त्याच्यामुळेच ते आयुष्यात यशस्वी सुद्धा होतात. नंबर 4 पर्सनॅलिटीचे पर्सन तुम्हाला पॉलिटिक्समध्ये, टीचिंग प्रोफेशनमध्ये, कन्सल्टंट्स, डॉक्टर्स, खूप चांगले जर्नलिस्ट हे बघितले जातात. जर कोणतं आयटी प्रोफेशन मधलं काम आहे तर त्यामध्ये सुद्धा आयटी प्रोफेशन, ऑनलाईन कोणतं जर काम आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर हे लोक गेले तर खूप चांगले रिझल्ट आणतात. खूप दूरचा विचार करतात हे लोक, पण कुठेतरी प्रॅक्टिकलिटीचा अभाव बघायला मिळतो. त्यामुळे कधी-कधी फेल्युअर येतं. नंबर 4 मुलांकाचे एक्झाम्पल माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजित पवारजी, माननीय अमित शहाजी, स्पिरिच्युअलिटीमध्ये श्री रविशंकरजी, बागेश्वर बाबा, ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये श्रीदेवी, प्रीती झिंटा, सनी लिओनी. मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठं नाव म्हणजेच आपले अशोक मामा, अशोक सराफजी हे सुद्धा नंबर 4 ने रूल होतात. 4च्या पर्सनसाठी हाच सल्ला आहे की त्या विचारांमध्ये प्रॅक्टिकलिटी आणा, प्लॅनिंग करून काम करावे, सकाळी लवकर उठा, योगा आणि मेडिटेशन नक्की करावं. 4 नंबरचे पर्सन हे खूपच स्ट्रेट फॉरवर्ड असतात. त्यामुळे कधी-कधी लोकांकडून मिसअंडरस्टँड यांना केलं जातं. हे घाई गडबडीत डिसिजन घेतात तेव्हा नक्की कुठेतरी चुका होतात. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये बघायला हे लोक मिळतात. दोस्तों के लिए दोस्त और दुश्मनों के लिए दुश्मन हे पर्सन असतात. खूप चांगले मित्र 4 नंबरचे पर्सन बघायला मिळतात. त्यामुळे त्यांची मैत्री कधीच गमवू नका. राधे राधे.